तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त ना? आता हिवाळी दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळं तब्येत पण व्यवस्थित ठेवायची आपल्याला। आणि आता मी जे बोलणार आहे ते आता सध्याला जे जास्त घटना वाढलेत त्या विषयावरती मी थोडीशी तुमच्यासोबत बोलणार आहे। त्या म्हणजे आता सध्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूचे स्फोट, असे बरेचशा घटना आपल्याकडे घडतात। तो स्फोट मोबाईलचा असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक स्कूटीचा असू द्यात, फ्रीज असू देत, असे इत्यादी भरपूर साऱ्या वस्तू आहेत ज्या आता सध्याला त्यांचा स्फोट होत चालला आहे। म्हणजे प्रगती तर होतीये खरं, पण प्रगतीसोबत आपल्याला त्या प्रगतीसोबत थोडंसं सोय आणि गैरसोय असे दोन्ही मिळतात। म्हणजे मोबाईलचे पण कसे आपल्याला फायदे पण तेवढेच आहेत आणि नुकसान पण तेवढंच आहे। तसेच आपल्याला आता मी थोडंसं फ्रीजबद्दल बोलणार आहे। तर सध्याला आत्ताच एक 5-6 दिवसाखाली एक घटना घडलेली आहे। आपल्याला माहिती आहे, मध्य प्रदेश या कटनी या गावामध्ये आता ही घटना घडलेली आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, एक छोटासा मुलगा जो फ्रीजचा डोअर ओपन करायला गेला आणि तिथं स्फोट झाला फ्रीजचा। आणि खरं तर मुलाला खूप नुकसान झालेलं आहे। अक्षरशः त्याच्या चेहऱ्याचे 108 हाडे तुटलेली असे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। अशा खूप घटना आता सध्याला ऐकण्यात येत आहेत। पण याच्यामधनं आपल्याला थोडीशी काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। आपल्याला फ्रीजबद्दल थोडीशी मी आज माहिती देणार आहे, जेणेकरून आपल्याला या अशा घटनेपासून थोडंसं लांब ठेवता येतील आणि आपल्याला आपल्या फ्रीजची काळजी घेता येईल। तर नंबर 1 वरती आहे, जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल, म्हणजे आपण कुठे गावाला चाललो आहोत किंवा फिरायला चाललो आहोत, असं जास्त दिवसासाठी जर आपण बाहेर जात असो तर आपल्या फ्रीज हा बंद करून जायला पाहिजे, जेणेकरून आपण येईपर्यंत तो फ्रीजचा वापर होत नाही, त्यामुळे तो फ्रीज बंद ठेवायला पाहिजे। आणि त्याच्यातली दुसरी गोष्ट आहे, वर्षातून आपण एकदा तरी फ्रीजचे सर्व्हिसिंग केलं पाहिजे। आपलं कसं होतंय, फ्रीज चालतोय ना, चांगला चालतोय ना, कुठं काही दिसत नाही तर असू द्यात, चालू द्यात, मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण जे आतील कुठल्या वायरचं असू दे, काही असू दे, ते आपल्याला कळत नाही की मध्ये काय होतंय काय नाही। त्यामुळे आपल्या फ्रीजची सर्व्हिसिंग आपण वर्षातून एकदा तरी नक्कीच केली पाहिजे। त्याचबरोबर गॅसचा प्रेशर, म्हणजे तिसऱ्या घटनेमध्ये तिसरी टिप्स आहे आपली, त्याचा गॅसचा प्रेशर, त्यातल्यात कंप्रेसर हे आपण चेक करायला पाहिजे। ते म्हणजे आपल्याला माहिती आहे, गॅसचं जे प्रेशर वगैरे आहे कमी जास्त जरी झालं तरी आपल्या फ्रीजला नुकसान होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे की त्याचा टेम्परेचर वगैरे कसं आहे किंवा गॅसचा प्रेशर वगैरे कसा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर चौथी गोष्ट आहे आपली बोर्ड आणि जो आपला पॉवर सप्लायर असतो त्याची पण आपल्याला चेकअप करायचं आहे, त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची की आपला बोर्ड व्यवस्थित आहे का। आणि त्याची पॉवर सप्लायर, म्हणजे आपल्या फ्रीजला पॉवर सप्लाय कसं होतं, कसं कमी जास्त, एखाद्या वेळेस कमी सप्लाय झाला वीजचा किंवा एखाद्या जास्त झाला, हे कमी जास्त प्रमाणामध्ये पण आपल्याला एखाद्या वेळेस असे स्फोटचे प्रकार घडू शकतात। त्यामुळं आपल्या फ्रीजचा जो आहे बोर्ड आणि आपल्याला पॉवर सप्लाय हा चेक करायचा आहे, वरचेवर बघायचा आहे, व्यवस्थित बघायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे, आपली जे डोर आपण दरवाजा उघडतो त्या साईडला एक आपल्याला म्हणजे एक स्प्रिंग सारखं दिसतं असं आपल्याला ते, तर मग ते जे डोरचा सील आहे, त्याला आपण सील म्हणू शकतो, जो डोरचा सील आहे तो जर लूज वगैरे झाला तर कसं आपल्याला तिथून हवा वगैरे जाऊ शकते आणि मग त्यावेळेस सुद्धा आपला फ्रीज खराब होऊ शकतो आणि अशा काही आपल्याला घटना पाहायला मिळतात। तर त्यामुळे आपल्या जो डोअरचा सील वगैरे आहे तो व्यवस्थित आहे का, लूज झालाय का, कुठं काही झाले का, हे आपल्याला वरचेवर चेक करायचं आहे। आपल्या फ्रीजची आपल्याला काळजी घ्यायची व्यवस्थित। आणि त्याचबरोबर 6वी गोष्ट आहे आपली, जे आपण गरम पदार्थ, आपल्याला कसं काही उरलं किंवा आपलं दूध गरम झालेलं आहे तर आपण लगेच कुठं जायचं बाहेरचं समजा, किंवा आपल्याला माहिती नसल्यास आपण गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो। तर तसे न करता आपल्याला गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे नाही, तर आपल्याला ते बाहेर असताना तो रूम टेम्परेचरवरती आणायचे, जो थोडेसे गार करायचे आणि नंतरच मग आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचे। याची काळजी आपला वरचेवर घ्यायची की आपल्याला कुठलाही गरम पदार्थ आपल्याला फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायला नको, कारण की हा सगळं वातावरण आपलं फ्रीजमधलं गार असतं आणि आपण लगेचच त्याच्यामध्ये जर गरम पदार्थ ठेवला तर तो नुकसान होऊ शकतो आपल्याला। त्यामुळे आपल्याला गरम पदार्थ हे त्याच्यामध्ये ठेवायचे नाही आहेत।
ते भले दूध असो कुठलाही पदार्थ असो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहेत. आणि ही काळजी आपल्याला वरचेवर घ्यायची आहे. नंबर 7 वरती आहे आपल्याला फ्रीज ओव्हरलोड करू नका. म्हणजे काही दिसलं आपलं फ्रीजमध्ये ठेवलं, भले ते आपले रोजचे पदार्थ असू देत किंवा कुठले, आपण एखाद्या वेळेस म्हणतात की कडधान्य जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला किडे वगैरे लागत नाहीत. तर मग आपण काय करतो, घेतलं कुठलं तरी कडधान्य वगैरे फ्रीजमध्ये ठेवले, मसाले वगैरे फ्रीजमध्ये ठेवला, दही दूध भाज्या, हे असं म्हणजे वरचेवर आपल्याला फ्रीजचं लक्ष द्यायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये ओव्हरलोड असा काही पण वस्तू ठेवायच्या नाही आहेत आणि आपल्याला फ्रीज हे ओव्हरलोड करायचं नाही आहे. आणि आपली 8वी गोष्ट आहे की आपल्याला फ्रीज हे हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे. आता कसं होतं, जास्तीत जास्त ठिकाणी जागा नाही आहे फ्रीज ठेवायला, तर मग चला कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपण फ्रीज ठेवूया. मग तसं नाही, जे त्याच्या मागच्या साईडला गॅसचा जी टाकी वगैरे असते किंवा वायर्स वगैरे असतात, त्याला आपल्याला हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून तिथं हवा खेळती राहिली पाहिजे आणि फ्रीजला कुठलं नुकसान व्हायला नाही पाहिजे. त्यामुळं कुठल्या पण भिंतीला वगैरे चिटकून आपल्याला आपला फ्रीज ठेवायचं नाही आहे. तर आपल्याला फ्रीज हे आपल्या हवेशीर ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि ही आपल्याला काळजी व्यवस्थित घ्यायची आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस काय होतं, जे आपलं फ्रीजर वगैरे असतो, फ्रीजरमध्ये आपल्याला बर्फ जास्त जमा होतो. आपल्याला ही कारणे कसं, जर फ्रीजरमध्ये काही आपल्याला खराबा होत असेल तर ही कारणे दिसतात की त्याच्यामध्ये बर्फ वगैरे जास्त जमा होतो किंवा जास्तीच्या जास्त त्याचा थंड करण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. त्यामुळे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की त्याच्यामध्ये जे बर्फ जमतो तर बर्फाचं प्रमाण वाढायला नको. बर्फ जर वाढत जर असेल तर तुम्हाला तिथं काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपला शेवटची गोष्ट आहे आपली की फ्रीजचा आवाज येत असेल, जर त्याच्या कंप्रेसरचा जास्त आवाज येत असेल तर आपल्याला ते दाखवून घ्यायचं आहे की बाबा फ्रीजचा आवाज येतोय. मग तो वरचेवर वाढून काय होतं, जर तो आवाज वरचेवर वाढत राहिला तर त्याच्यामध्ये जे आहे वायरिंग वगैरे खराब होऊ शकते आणि मग त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि त्याचबरोबर एक गोष्ट आहे की जेव्हा आपल्या फ्रीजमधनं पाणी गळतं, तुम्ही बऱ्याच जणांच्या इथं असं होतं की फ्रीजमध्ये आपण जे खालच्या साईडने आहे, बॅक साईडने जे पाणी वगैरे जमतं ते खाली येतं, आपल्या फरशीवर वगैरे पाणी येतं. जर तसं होत असेल तर आपल्याला ते एक धोक्याची सिग्नल आपण म्हणू शकतो. कारण की ज्यावेळेस फ्रीजमध्ये काहीतरी खराबा होतो तर हा प्रकार आपल्याला होतो की त्याचा जास्त आवाज येणे किंवा फ्रीजमधून पाणी बाहेर येणे. मग त्याच्यामुळं काय होतं, एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किट होऊ शकतो किंवा आपल्याला शॉक वगैरे लागू शकतो. तर ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर मी मेन गोष्ट अजून एक सांगू इच्छिते की आपण महिला जो आहे, फ्रीज साफ करताना नेहमीच काळजी घ्यायची आपल्याला. फ्रीजचं स्विच तर आपल्याला बंद करायचंच आहे, बटन बंदच करायचं आहे, पण त्याचबरोबर जे त्याचं पिन असतं, प्लग असतं, ते आपल्याला बाजूला काढून आपल्या फ्रीजची साफसफाई आपल्याला करायची आणि आपल्याला हे सगळे आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या फ्रीजबद्दल. जर ही वरचेवर आपण जर गोष्टी जर करत राहिल्या तर आपल्याला अशा घटनेपासून थोडंसं दूर जाऊ शकतो आपण. आपल्याला काळजी घ्यायची आपल्याला, म्हणजे ते होईलच म्हणून घ्यायची नाही आहे. तर जर आपण या व्यवस्थित त्याची काळजी घेत राहिलं तर आपल्यासाठी पण ठीक होईल. आणि काही ठिकाणी कसं होतं की महिला तर साफसफाई ठेवतात, म्हणजे फ्रीजच्या आतून असू देत, त्याच्यातले काच वगैरे, डोअर वगैरे पुसणं, हे ते सगळं करत जातात किंवा वरच्या साईडनीला आपण कुठले लिक्विड वगैरे टाकून फ्रीज हे आपण साफसफाई करतोच. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की महिलांना ही गोष्टी कळतात की बाबा हे असा आवाज येतोय किंवा पाणी येतं याच्यामधलं, आणि मग समजा त्या जर जाऊ शकत नाहीत एखाद्या वायरिंग मॅनला वगैरे बोलवायला किंवा सर्व्हिसिंग करण्यासाठी जे लोक येतात त्यांना त्या बोलू शकत नाहीत. मग त्या आपल्या घरच्या जे आपले मिस्टर वगैरे असतात, मग त्यांना ते गोष्टी सांगतात की बाबा हे आपलं असं होतंय, तर मग ह्याला बघा. पण बऱ्याच वेळेस काय होतं, जेंट्स लोकांकडे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. तर हे दुर्लक्ष नको करायला, कारण की ही अशा जे घटना आहेत ते आपल्या सगळ्यांसाठीच वाईट आहे. तर जेव्हा आपल्या घरच्या बायका ज्या आहेत की बाबा हे असं होतंय, हे करा तुम्ही, हे जेव्हा सांगतात आपल्या जेंट्स लोकांना, त्यावेळेस जेंट्स लोकांना खरंच मी सांगू इच्छिते की तुम्ही अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. जे आपल्याला आपल्या घरच्या लेडीज सांगतात की बाबा असं होतंय, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ते आपल्या फ्रीजचे वगैरे सर्व्हिसिंग व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून याच्यामुळं आपल्या कुटुंब आपलं सुखी राहील किंवा अशा घटनेपासून लांब जाऊ आपण. त्यामुळं ह्या गोष्टीची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या.
आणि जे आता मी तुम्हाला टिप्स वगैरे सांगितल्यात आपल्या फ्रीजबद्दल, की फ्रीज कसा ठेवायचा काय नाही किंवा त्याची काय काळजी घ्यायची, ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आणि या जर मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जर सांगितल्या तर तुम्हाला जर ह्या उपयुक्त वाटल्या, ह्याच्यापासून तुम्हाला काही फायदा होत असेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल की या व्हिडिओमधून काहीतरी सारखा आहे तर माझा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा. धन्यवाद.